महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या अत्यंत सर्वसाधारण परिस्थितीमधली ही सगळी मुलं भरतीसाठी येतात। पण आपण आता काही दृश्य पाहूयात आणि ही दृश्य पाहून आपण स्वतः अंदाज बांधू शकता की पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो तरुणांची फिटनेस टेस्ट घेणारे पोलीस अधिकारी ह्या तरुणांसारखे फिट आहेत का? या पोलिसांची फिटनेस टेस्ट घेतल्यास ते या तरुणांसारखे खरंच धावतील का? हा प्रश्न ही दृश्य पाहून निश्चितच आपल्या मनामध्ये आला असेल। पण या पोलिसांना देखील किती सोयीसुविधा आहेत, कामाचा प्रचंड ताण, रात्रीची झोप नाही, जेवण वेळेवर नाही, त्या सगळ्यामुळे या पोलिसांचा फिटनेस तरी नीट राहील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। कपिल, 3 तरुण मृत्युमुखी पडलेत, त्यांच्या घरच्यांचा आक्रोश अक्षरशः पाहवत नाहीये। पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निदान काही प्राथमिक सोयीसुविधा या मैदानावरती किंवा ज्या रस्त्यांवरती पोलीस या फिटनेस चाचण्या घेतात तिथं असल्या पाहिजे। एक म्हणजे पाणी असलं पाहिजे, दुसरं या उमेदवारांना बसवायला निदान सावली असली पाहिजे, आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे अशा ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे की जिथून जवळपास एखादं हॉटेल असेल, कारण दिवसभर भरती प्रक्रिया चालते, उपाशी तापाशी उमेदवार बसलेले असतात, रात्र त्यांना कुठं काढायचा हा प्रश्न असतो, असंख्य अडचणी आहेत। काय सांगाल आपण? अजित, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जेव्हा भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनच ही भरती प्रक्रिया एक गोंधळात पडलेली अशी प्रक्रिया आपण बोलू शकतो। संपूर्ण महाराष्ट्र, ठाणे असो, मुंबई असो, सर्वीकडे असो। सर्वात पहिल्यांदा आपण ब्रेकिंग न्यूज देतोय का जी 5 किलोमीटरची रनिंगची जी ट्रॅक असतो किंवा जो भाग असतो ती प्रक्रिया बंद केलेली आहे। आता ती प्रक्रिया बंद आहे, ती 4-5 दिवस होणार नाही किंवा जिथपर्यंत पुढच्या सूचना मिळत नाहीत तिथपर्यंत होणार नाही आहे। त्यामुळे मुलं खवळलेली आहेत, लांबून लावून मुलं आलेली आहेत, धुळे असो, नाशिक असो, कोल्हापूर असो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातही मुलं आलेली आहेत। आणि अचानक त्यांना आज सांगण्यात आलेलं आहे की 5 किलोमीटरचा जो भाग असतो धावण्याचा तो बंद केलेला आहे। पोलिसांनी त्याची स्थगिती दिली आहे जोपर्यंत वरतून सूचना येत नाही। संपूर्ण महाराष्ट्रात ती बंद झालेली आहे 5 किलोमीटरची रनिंग। आपल्याबरोबर तुम्ही बघू शकता आपले जे स्टुडंट्स आहेत, खूप खवळलेले स्टुडंट्स आहेत आणि इथे कसलीच सोय नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जो ट्रॅक असतो धावण्याचा तो बरोबर नाही आहे, अनेक स्टुडंट जखमी झालेले आहेत। आणि सर्वात दुःखद घटना म्हणजे 3 विद्यार्थी किंवा 3 स्टुडंट्स आहेत की ते 3 उमेदवार आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। या सर्व गोष्टी म्हणजे गोंधळात टाकणाऱ्या किंवा एक बेजबाबदारपणा पोलीस कार्यालयांचा किंवा पोलीस विभागाच्या समोर आलेला आहे। आपल्याबरोबर ते सर्व विद्यार्थी किंवा जे उमेदवार ते आहेत जे खवळलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांना काय वाटतं, काय त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागलं, मित्र काय समस्या तोंड द्यावं लागलं, कशी झाली भरती? सुरुवातीला ग्राउंडमध्ये पोहोचल्यानंतर 100 मीटर रनिंग आमची घेतली। ज्यावेळेस 100 मीटर सुरू झालं त्यावेळेस ते 1 तास लेट झाली आणि ज्यावेळेस 1 तास लेट झालं त्यावेळेस आमचा जो परफॉर्मन्स होता जो सुरुवातीचा देऊ शकतो तो देऊ शकलो नाहीत आणि त्यामुळे अनेक जण पडली आणि ते जे ग्राउंड होतं ते नवीन होतं, खूप खराब होतं आणि त्यावर पळताही येत नव्हतं। आणि नवीन ग्राउंडमुळे ज्या मुलं म्हणजे 92-95 फिजिकल मारू शकतात अशा मुलांचं नुकसान झालं। आणि त्यानंतर एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस 100 मीटर धावलो आम्ही त्यावेळेस 100 मीटर धावताना समोर जे आता नवीन भरती झालेल्या मुली आहेत त्या मुली उभ्या केलेल्या होत्या आणि त्या मुलींकडे टायमिंग वॉच ठेवलेला होता। त्या मुली काय करायच्या की त्या टायमिंग वॉचकडे म्हणजे सुरुवात झाली किंवा नाही झाली ते काही पाहत नव्हते आणि वेगळाच टायमिंग तिकडे सांगून द्यायच्या, गोंधळ होता। नक्कीच कपिल, आपण या उमेदवारांच्या सगळ्या समस्या आतापर्यंत आपण मांडलेल्या आहेत। आपल्याबरोबर आता भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीर भाऊ, या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची, सर्वसामान्य घरामधल्या मुलांची एक प्रकारची अहवेलना राज्य सरकारच्या गृह विभागाकडून होते। आपण बघतो अनेक वेळा भरतीसाठी येणाऱ्या मुलांना जेवणाची व्यवस्था नसते, प्रातर्विधीचं तर सोडा, आसपासच्या परिसरात 2-3 किलोमीटरपर्यंत जेवण खाण मिळेल अशी परिस्थिती नसते। मुंबईत तर इतकी भयानक परिस्थिती होती काल परवा, पूर्व द्रुतगती महामार्गाच्या लगत विक्रोळीचा जो रस्ता आहे त्या डांबरी रस्त्यावरती भगभगीत उन्हामध्ये दुपारी या सगळ्या सराव परीक्षा सुरू होत्या। फुटपाथवरती झोपलेली मुलं सकाळी या सगळ्या सरावासाठी उतरली तिथे। प्यायला पाणी नाही, अंगणात पोटाचा कण नाही, फक्त जिद्द की ही नोकरी आपल्याला हवी आहे। या सगळ्यांची अहवेलना एक प्रकारे ही सुरू आहे। काय म्हणाल आपण, राज्य सरकारच्या गृह विभागानं निदान प्राथमिक सोयीसुविधा दिल्या पाहिजे? नाही, हे खरं आहे। जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्रावर यात्रा भरते तेव्हा सुद्धा सरकार आपल्या तिजोरीतून पैसे देते। म्हणजे तीर्थक्षेत्रावर येणारे लोक हे भक्तिभावाने येतात, सरकार त्यांची पिण्याच्या पाण्याची आणि इतर व्यवस्थेसाठी मदत करते। इथं सुद्धा हे तरुण
राष्ट्र आराधना करण्यासाठी आपल्या राज्यातल्या लोकांना कायदा सुव्यवस्था देण्यामध्ये मी सुद्धा एक सैनिक व्हावा या हेतूने पोलीस भरतीमध्ये हे येतात आणि यांना सुद्धा राज्य सरकारच्या वतीने या सुविधा दिल्या पाहिजे। खरं तर इतक्या कडक उष्णता असताना आपण जेव्हा धावायला लावतो तेव्हा मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही 12 कोटी जनतेच्या महाराष्ट्राच्या हितासाठी एअर कंडिशन विधानसभेत बसून चर्चा करतो आणि दुसरीकडे मात्र 12 कोटीच्या रक्षणासाठी पोलीस भरतीमध्ये येणारा तरुण त्याला पिण्याचं पाणी जर आम्ही देऊ शकत नसेल तर ही आमची उदासीनता आहे, हा आमचा नाकर्तेपणा आहे। काल विधानसभेत माननीय गृहमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की या उष्णतेचा परिणाम होऊन ज्यांना दवाखान्यामध्ये आजारी व्हावं लागलं, दवाखान्यामध्ये भरती व्हावं लागलं, एक तर असा तरुण आहे की त्याला आज रोज 40,000 रुपये दवाखान्यामध्ये खर्च येतोय। आम्हाला माननीय गृहमंत्र्यांनी माणुसकी दाखवत असं सांगितलं की हा खर्च गृह विभाग करेल, तर आपल्या माध्यमातून शासनाला हा खर्च तुम्ही उचलाल पण भविष्यात अशा घटना होऊ नये हे जे तरुण राष्ट्र आराधना करण्यासाठी एकत्र येत आहेत त्या तरुणांना या मूलभूत सोयी आहे त्या मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्याच पाहिजे। सुधीर भाऊ, मला माझी वेळ कमी आहे पण आपल्याकडून एक आम्हाला जाणून घ्यायचं आहे। तमाम महाराष्ट्राच्या वतीनं सभागृहामध्ये आता अधिवेशन सुरू आहे, आमची विनंती आहे आपण हा प्रश्न उपस्थित करावा की निदान या सगळ्या मूलभूत सोयीसुविधा मिळायला पाहिजेत। आपण हा प्रश्न उपस्थित कराल का? काल संध्याकाळी म्हणण्यापेक्षा रात्री हा प्रश्न आम्ही उपस्थित केला। आता या प्रश्नावर त्यांनी असं सांगितलं की आम्ही सरकारच्या वतीने खर्च करू, पण आपण जो दुसरा प्रश्न सांगितला की मूलभूत सोयी दिल्या पाहिजे हा प्रश्न आम्ही उद्याच्या दिवशी उपस्थित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न। सुधीर भाऊ, मनापासून आपले धन्यवाद। खरं तर आपल्याशी बोलायचं होतं पण वेळ फार कमी आहे। या सगळ्या मुलांच्यासाठी आपण हा प्रश्न नक्की विचाराल, आम्हाला खात्री, आपण आश्वासन दिले, धन्यवाद। आणि या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता सुधाकर सुराडकर सर आहेत, IPS आणि माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी महाराष्ट्र राज्याचे। सुराडकर सर, खरं तर या सगळ्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला? या सगळ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे का? ही सगळी गरीब घरातली मुलं असतात, यांना कुठलीच सोय सुविधा देण्यात येत नाही। गृह विभागानं निदान पाणी आणि सावली या 2 गोष्टी करायला हव्या। हे नक्कीच करायला हवेत, कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आधी पोलीसमध्ये चांगल्या घरातली मुलं यायचे नाहीत आणि विशेष करून महिला पोलीस तर अगदीच मुळीच यायच्या नाही। आज ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट इतकंच नव्हतं PhD केलेलीही मुलं येत आहेत, तर त्यामुळे आता ही परिस्थिती बदललेली आहे। आणि जेव्हा तुम्ही कुठलीही टेस्ट घेता तर तेव्हा संपूर्ण परिस्थिती लक्षात घ्यायलाच पाहिजे, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की इथे तुम्हाला कुठल्या पोलीस अधिकाऱ्याला वगैरे दोष देऊन चालणार नाही, कारण ते हुकमाचे बांधील आहेत, जे नियम केले त्याप्रमाणे ते वागतात। पण एक बेकारी इतकी वाढलेली आहे, महागाई इतकी वाढलेली आहे की सर्वांना इथे नोकरीसाठी अगदी झुंबळ उठते। काही ठिकाणी ते असे प्रसंग आले की लाठीचार्ज करावा लागला। हे होते सुधाकर सुराडकर सर। खरं तर आपला संपर्क तुटला पण निदान आपल्याला काय म्हणायचे ते पोचलं आमच्यापर्यंत देखील। आपण स्वतः एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होतात, IPS होतात आणि सुराडकर साहेबांनी देखील सूचना केली आहे सरकारला की थोडे पैसे द्यायला हरकत नाही, पण त्यावरूनही त्यापेक्षाही वेगळं म्हणणं असं आहे या सगळ्या उमेदवारांचं की पैसे आम्ही आमचे खर्च करू पण तिथे आसपास सोयी सुविधा असली पाहिजे। पिण्याचं पाणी आणि सावली ही जरी दिली सरकारने तरी बेहत्तर आहे, पण आता हे 3 बळी गेले आहेत, हे बळी वाया जाता कामा नये। ज्यांचं भविष्य होतं ही मुलं, त्या कुटुंबियांवरती नेमकी काय वेळ आली असेल याचा विचारही करवत नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।